नमस्कार मंडळी. कधी शांत बसून विचार केलाय का की शेवटचे तुम्ही स्वतःसाठी कधी हसला होतात? शेवटचं कधी स्वतःशीच मनमोकळे गप्पा मारल्या होत्या? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली फक्त एकच धावपळ सुरू असते. सकाळी अलार्म वाजतो, तिथून जी शर्यत सुरू होते ती थेट रात्री अंथरुणावर पडेपर्यंत संपतच नाही. ऑफिसचं काम, व्यवसायाची चिंता, मुलाचं शिक्षण, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, समाजाचे नियम, लोकांचे टोमणे, या सगळ्या गोष्टी सांभाळता एका गोष्टीकडे दुर्लक्षच करतो. आपण सगळ्यांची काळजी घेतो, सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण या सगळ्या गडबडीत आपण स्वतःलाच कुठेतरी मागे सोडून देतो. आजचा हा व्हिडिओ कोणताही आरडाओरडा करणारा किंवा आघात कप निर्माण करणारा मोटिवेशनल नाही. आजचा हा व्हिडिओ आहे एक संत प्रवास, तुमच्या स्वतःच्या मनाचा, तुमच्या स्वतःकडे जाण्याचा. आज आपण अशा गोष्टीवर बोलणार आहोत ज्या वाचून किंवा ऐकून तुम्हाला जाणवेल की होय, मला पण आता थोडं स्वतःसाठी जगायचं आहे. जगाची काळजी सोडवून आधी स्वतःला वेळ द्या. मंडळी, आपण लहानपणापासूनच ऐकत आलोय की दुसऱ्यासाठी जगणं म्हणजे पुण्य. हे खरं आहे, पण जे झाड स्वतः सुकलेलं असतं ते दुसऱ्याला सावली कशी देणार? जी घागर स्वतः रिकामी आहे ती दुसऱ्याची तहान कशी भागवणार? स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे स्वार्थीपणा नाही. अनेक लोकांना वाटतं की स्वतःचा विचार करणं म्हणजे स्वार्थी असतं, पण हे चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतः मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ असता तेव्हाच तुम्ही तुमच्या कुटुंबाला आणि जगाला आनंद देऊ शकता. दिवसभरातले किमान 20 मिनिटे असे काढा ज्यामध्ये फक्त तुम्ही आणि तुमचे विचार असतील. मोबाईल बाजूला ठेवा, जगाचे प्रश्न बाजूला ठेवा आणि शांतपणे एक कप चहा किंवा कॉफी घेऊन स्वतःशी संवाद साधा. आजकाल आपल्याला एकटेपणाची भीती वाटते. आपल्याला सतत आजूबाजूला कोणतरी पाहायचं असतं किंवा हातात मोबाईल तरी पाहिजे असतो. पण लक्षात ठेवा, एकटेपणा आणि एकांत यात खूप मोठा फरक आहे. एकटेपणात निराशय असतं, पण एकांतात स्वतःचा शोध असतो. सरळ भाषेत सांगायचं झालं तर जोपर्यंत तुम्ही गजबजाटातून बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या आतला आवाज ऐकूच येत नाही. जेव्हा तुम्ही एकांतात बसता तेव्हा तुम्हाला कळतं की तुमच्यात नक्की काय इच्छा आहेत, तुम्हाला काय त्रास होतोय आणि तुम्हाला आयुष्यात कुठे जायचं आहे. मोठ्या माणसाचे विचार नेहमी एकांतातच जन्माला येतात. त्यामुळे दिवसातून थोडा वेळ स्वतःला एकांतात ठेवण्याची सवय लावा. तुमच्या जुन्या आवडीनिवडी पुन्हा जिवंत करा. तुम्हाला आठवतंय का, लहानपणी किंवा कॉलेजमध्ये असताना तुम्हाला कोणत्या गोष्टी करायला आवडायच्या? कोणाला लिहायला आवडायचं, कोणाला चित्रकलेची आवड होती, कोणाला गाणी ऐकायला आवडायची, तर कोणाला निसर्गात फिरायला आवडायचं. पण आज काय झालं? नोकरी, पैसा आणि जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली त्या सगळ्या आवडी निवडी कुठेतरी दबून गेल्या आहेत. आजच शोधून काढा ती तुमची जुनी डायरी, ती चित्रकलेची वही किंवा तो जुना छंद. आठवड्यातून एकदा तरी तुमच्या आवडीची ती गोष्ट करा जी करताना तुम्ही वेळ विसरून जाता. जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचं काम करता तेव्हा तुमच्या आत्म्याला एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि तुम्ही आतून टवटवीत होता. स्वतःची तुलना इतरांशी करणं बंद करा. आजच्या सोशल मीडियाच्या युगात आपण स्वतःचं सुख विसरून गेलोय, कारण आपण सतत दुसऱ्याच्या स्वतःची तुलना करत असतो. कोणीतरी नवीन गाडी घेतली, कोणीतरी परदेशात फिरायला गेलं, कोणीतरी महागड्या हॉटेलमध्ये जेवायला गेलं की आपल्याला वाटतं माझं आयुष्य किती बेकार आहे. पण मंडळी, पडद्यावर दिसणारं आयुष्य नेहमीच खरं नसतं. लोक सोशल मीडियावर फक्त त्यांचं सुख दाखवतात, दुःख नाही. तुमचा प्रवास वेगळा आहे, त्यांची परिस्थिती वेगळी आहे. झाडावरची सगळीच फुलं एका वेळी उमलत नाहीत. प्रत्येकाला एक ऋतू असतो. स्वतःची तुलना स्वतःशी करा. काल तुम्ही कोठे होतात आणि आज तुम्ही किती पुढे आला आहात एवढंच बघा. तुमची स्पर्धा फक्त तुमच्याशीच आहे. स्वतःला माफ करायला शिका. फॉरगिव्ह युअरसेल्फ. आपण अनेकदा भूतकाळात झालेल्या चुकाचे ओझे डोक्यावरून घेऊन फिरत असतो. मी तेव्हा तो निर्णय का घेतला? माझ्या हातून ही चूक कशी झाली? त्याने मला फसवलं कारण मी मूर्ख होतो. अशा विचाराने आपण स्वतःलाच आतून पोखरत राहतो. पण एक गोष्ट समजून घ्या, त्यावेळी तुमच्याकडे जेवढी बुद्धी आणि समजूतदारपणा होता त्यानुसार तुम्ही तो निर्णय घेतला होता. माणूस चुकांमधूनच शिकतो. जर भूतकाळात काही चुका झाल्या असतील तर स्वतःला गुन्हेगार ठरवणं बंद करा. स्वतःच्या पाठीवरून हात ठेवा आणि स्वतःला सांगा, जे झालं ते झालं, आता मी नवीन सुरुवात करणार. स्वतःला माफ केल्याशिवाय मनाला शांतता कधीच लाभणार नाही. शरीराची आणि आरोग्याची काळजी घ्या. थोडं स्वतःसाठी जगताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे शरीर.
हे शरीरच जर साथ देणार नसेल तर तुम्ही मिळवलेल्या पैशाला, संपत्तीला आणि इज्जतीला काहीच अर्थ उरत नाही. आपण गाडीची वेळेवर सर्व्हिसिंग करतो, घराची साफसफाई करतो, मग या शरीराकडे दुर्लक्ष का? रोज थोडा व्यायाम करा, चांगलं अन्न खा आणि पुरेशी झोप घ्या. तुमचं शरीर जितकं निरोगी असेल तितकेच तुमचे विचार सकारात्मक राहतील. जेव्हा तुम्ही आरशात बघाल तेव्हा स्वतःच्या आरोग्याकडे बघून तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. इतकी काळजी स्वतःची घ्या. अपेक्षाचे ओझे कमी करा. आपल्या दुःखाचे सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपण लोकांकडून खूप जास्त अपेक्षा ठेवतो. मी त्यांच्यासाठी एवढं केलं, मग त्याने माझ्यासाठी का नाही केलं? माझ्या कुटुंबाला माझ्या कष्टाची किंमतच नाही. अशा अपेक्षा आपल्याला आतून तोडतात. एक कडू सत्य मनाशी पक्क करून घ्या. या जगात कोणीही कायमस्वरूपी तुमचं नाही. प्रत्येकजण आपल्या परीने जगत असतो. कर्म करत राहा, लोकांना मदत करा, प्रेम द्या, पण बदल्यात अपेक्षा शून्य ठेवा. जेव्हा तुम्ही अपेक्षा ठेवणं बंद करता तेव्हा समोरच्याने केलेली छोटीशी गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देऊन जाते. आनंद हा बाहेरून नाही तर आतून शोधायला शिका. समाधानाचा शोध घ्या. शर्यतीतून बाहेर पडा. आज मग एका अमानुष्य शर्यतीत धावतोय. प्रत्येकाला जास्त पैसा, जास्त प्रसिद्धी, मोठं घर, मोठी गाडी पाहिजे, पण या शर्यतीत कोठे शेवट नाही. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी उभी राहते. गावरान भाषेत सांगायचं तर पैशाच्या मागे धावता धावता जर हसणंच विसरून गेलात तर त्या कमवलेल्या नोटाच्या पुडक्या उशीखाली घेऊन शांत झोप कशी येणार? आयुष्यात महत्त्वाकांक्षा असणं चांगलं आहे, प्रगती करायलाच हवी, पण त्या धावपळीत आजच्या दिवसात जे सुख आहे त्याचा आस्वाद घ्यायला विसरू नका. आज तुमच्याकडे जे काही आहे त्यासाठी देवाचे आणि स्वतःचे आभार माना. समाधानी राहायला शिका, कारण समाधानी माणूस हा जगातील सर्वात श्रीमंत माणूस असतो. तर मंडळी, हे आयुष्य खूप छोटे आहे. हे फक्त जबाबदाऱ्या पार पडण्यात आणि इतरांना खुश करण्यात संपवून टाकू नका. जेव्हा आयुष्याचा शेवटचा क्षण येईल तेव्हा मागे वळून बघताना मनात कोणतीही खंत नसावी. चेहऱ्यावर एक तृप्तीचं हसू हसावं की होय, मी माझं आयुष्य भरभरून जगलो. आजपासून एक नियम करा. दिवसभरातला थोडा वेळ, अगदी थोडा वेळ फक्त आणि फक्त स्वतःसाठी काढा. स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा, कारण जो स्वतःचा आदर करतो जग त्याचा आदर करतो. तुम्हाला हा विचार कसा वाटला आणि तुम्ही आजपासून स्वतःसाठी काय करणार आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा शांत आणि मनाला भिडणारा संवाद जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या प्रत्येक जवळच्या व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाला तरी स्वतःसाठी जगण्याची नवी उमेद मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि थोडं स्वतःसाठी जपत राहा. धन्यवाद. थँक्यू.